नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2030-31 पर्यंत औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या नवीन पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था सुरू करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबर राज्यामध्ये कौशल्य आधारित शिक्षणाला गती देण्यासाठी नवीन कौशल्य केंद्रांना मान्यता देण्याचा निर्णय राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. कोरोना महामारीमध्ये फार्मसी उद्योगाला मिळालेल्या महत्त्वामुळे या क्षेत्रातील अभ्यासक्रमांची लोकप्रियता वाढली होती. हीच वेळ साधून राज्यातील संस्थांनी फार्मसी अभ्यासक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नवीन महाविद्यालये सुरू करण्यास अनुमती घेतली. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं या संस्थांच्या अर्जांना तातडीनं गरज ओळखून मान्यता देखील दिली. परिणामतः गेल्या 4 वर्षांमध्ये राज्यामध्ये B.Pharm आणि D.Pharm या अभ्यासक्रमांसाठी कार्यरत असलेल्या महाविद्यालयांची संख्या अल्पावधीतच झपाट्यानं वाढली. मात्र गेल्या 2 वर्षांमध्ये या अभ्यासक्रमांना उतरती कळा लागली आहे. एकूण जागांपैकी सुमारे 30% जागा यंदाही रिक्त राहिल्यात. आयोगाच्या बैठकीमध्ये यावरती चर्चा झाली असून शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून ते 2030-31 पर्यंत या कालावधीमध्ये राज्यामध्ये नवीन B.Pharm आणि D.Pharm या अभ्यासक्रमांच्या संस्था उघडू नयेत, तसेच विद्यमान संस्थांमधील प्रवेश क्षमता वाढवण्यात येऊ नये असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला दिले आहेत. त्याचप्रमाणे केंद्र सरकार आणि फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया यांनाही कळवण्यात आले. अशा सूचना त्यांनी विभागाला दिलेल्या आहेत. शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्यासाठी औषध निर्माण कंपन्यांसोबत भागीदारी वाढवून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, प्रात्यक्षिक आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं नवीन फार्मसी कॉलेज सुरू करण्यासाठी 2031 पर्यंत आता सरकार परवानगी देणार नाही आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.